हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं साऊज ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. तरीही एक हिंट देते की ब्रो, तुमचा बाई रोज कॉलेज करत नाही, तो फक्त VIP पर्सन सारखं एक्झामला जातो. त्यामुळे त्यातले छोटे छोटे मोठे मोठे काही क्षण मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्की व्लॉग बघा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका गाईज. थोडी झाली मी 36 नखरेवाली, मला लाखाची मागणी आली, अरे मी 36 नखरेवाली. नगर पण चांगलं डेव्हलप झालंय. नगर मध्ये पण सिग्नल चालू झालंय. आमची साऊथ सिग्नल पाहते. गुड मॉर्निंग. झोपल्यात वाटतं कोंबड्या सगळ्या. हा झोपल्यात. हुशार दिसावं क्लास मध्ये म्हणून कॅल्सी घेऊन आली आज. माझ्या घरच्यांनी मला फक्त काम करायला ठेवलं आहे घरात. तो फायनली हम आ गए अपने औकात के अंदर. जो हमारा कॉलेज. कोणाला आवाज द्यायचा? ती एक बाई म्हणली का आला बाई कोणाच्या तरी मैत्रिणी. तुमच्या इथली. हॅलो गाईज, तर आम्ही पेपरला आलेलो आहोत. चष्म्यामध्ये साऊला कधी बघितलं नसेल पण बघत जावं, चष्मा आहे कारण मला. आजचा पेपर लय छान गेला. खरंच गाईज खुशी एवढी स्माइल होती माझी. खरंच भारी पेपर गेला. करून दिलं, एक शब्द मनाने नाही, सगळं होतं रिडक्शन. नाही भो मी मनाने केलं. टोटलला बसली कॅल्सी घेऊन यायला जायला. टोटल मी होती सगळं टोटल ट्रेनिंग मारायसाठी मॅडम समोर फक्त कॅल्सी घेऊन बसली. प्यारी समझ गई. हा गाडी घेऊन जायची का दीदीकडे अगं? म्हणजे ना राहते हैप्पी हैप्पी हैप्पी. आज का पेपर बहुत अच्छा गया. हमरे को भी. तुमरे को सायलीची लय मजा आली. पण ती जे काही कॅल्सी घेऊन तिने ऍटिट्यूड आणि काल एक विजय झाला. आपण चावली तू. आपण सिरियसली बघतो बरं का, इथे पोरी तोंडाकडे बघू राहिले. काय विषय झाला माहिती का? काल फुल धिंगाणा नुसतं वर्गामध्ये. मॅडम हो काय म्हणा, सगळं पोरी इकडची इकडे बसायला लागले. अरे कहना क्या चाहते हो? हा झालं एवढं सगळ्या पोरी शांत बसल्या होत्या. कोणालाच आन्सर आहे ना, प्रॉब्लेम कोणाला सोडत नाही. एक पोरगी गेली. मॅडम मला 2 मिनिट बाहेर जायचंय. गेली आणि सगळ्यांना वाटलं मस्त कॉपी बिपी काहीतरी घेऊन आली ही. ती आली कॅल्सी घेऊन. एवढा मोठा जोक झाला. मी एवढी हसली, आमची मॅडम पण हसायला लागली. मीच म्हणायला लागली की बाळ तू हुशार आहेस का? ती बोलली हो मॅम. ती तिच्या मनाने सॉल्व्ह करत होती वर्गात, कारण अकाउंटचा पेपर म्हटलं ना लय सगळ्यांचं झंझट मारी होती. कॉर्पोरेट अकाउंटिंग किती कॉर्पोरेट अकाउंटिंग. गाईज साक्षी मॅडम साक्षी गाडी चालवती गाईज. मग आता माझं टेन्शन नाहीये. तर विषय असा आहे बघा, बॉटल घ्यायला, फोन घ्यायला एक असिस्टंट आहे माझ्याकडं, ड्रायव्हर पण आहे आमच्याकडं. म्हणजे आपण मोठी असती, आपण ढगात आहे. ऊन पण नाही आज चांगलंय. बाण मारीन गोळी जरी गाडी मागवड बघायला गेलं ना, सगळे तोंडाकडे बघतात येत आमच्या की काय यांचा धिंगाणा चाललाय रस्त्यावरती. अरे मी गाडी ढकलायला वाढायला मोठं काम करून आणि एवढं मोठं पेपर लिहिलाय. गाईज साक्षी गाडी चालवती का? हा मी चालवते, पण आरतीचं काय? आरतीला ट्रिप्स घ्या ना. नाही मी त्यांनी पडली. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. बंद कर डिस्कशन व्हाय ना. म्हातारी झाली. अगो हिने गाडी बी पुसली नव्हती ग. साक्षी काय आहे? काय ग एवढी धुवून? आम्ही एवढे हुशार आहे. आता आमचा परत एक पेपर येतो. आता आम खाना खाणे जाईल. भेटूयात आज केले आजच्या पुरतं. आजसाठी एवढंच. आत्ताच्या पुरतं एवढंच. आत्ताच्या पुरतं एवढंच. आत्ताच्या मुलाला मामाच्या मुलीने मुलगी बनवली.
काय ते मुलगी नाही मामाच्या पोरीला त्याच्या पोरानं नवरी बनवली बघा नवरी बनवली अरे आवाज वाढवटीचे भाऊला हळद लागली गाईज ड्रायव्हर बघा किती सिरियस झालाय काय. पांड्यावाली मावशी दिसली का बाय का खैरे फक्त एक तुरी तोड झाल्यात नुसतं कुरकुर आणण्यासाठी एवढं डिस्कशन की कोण जाणार आहे कोण नाही जाणार आहे. भिकाऱ्यासारखं शेवटी कोणीच नाही जाणार आहे ना. आता आम्ही तसा डबा खाणार आहे. नाही आता आम्ही तसा डबा खाणार आहे. अगं हिला काल ताप आलता या झापीला अक्कल नाही का कुरकुरे आण म्हणती हिला चाकणा लागतो. भाजीपोळी खा ना मम्मीने 2 चपात्या दिल्या तुझ्या वाट्याचा. साक्षी हे बघ बघा गाईस शो इथं कडी आहे इथं आणि ती तिकडून दरवाजा ओढतीये ब्रो. डिप्रेशन हे काय काय मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ माँ कसम. आता आम्ही कुठं जेवण करणार आहे तुम्हाला नाही दाखवू शकत. तुम्ही पिसाळवाने आम्हाला नावं ठेवता म्हणून नाही आम्ही नाव दाखवणार असं काही नाही. हे बघा आम्ही किती मोठं झालो तरी आम्ही जमीन सोडत नाही. जागा नाही कशी म्हणली अहो ढगात आहे ना आपण आता ती जमिनीवर आहे ना आपण. अहो किती जरी ढगात असलो तरी जमीन सोडत नाही असं मला म्हणायचं होतं. हॅपी ऐकू नका हिचं जाऊन ढकलावर तिला हात धुवायचा आता. इथं डोसायला पाणी नाही गाईज. एक तरी असं ग्रुप मध्ये असतच. अगं पण एवढंसं पाणी आहे बघ. आता ते पाणी आहे का तुझ्याकडे बॉटल. दारू मैंने पीनी संतरा मैंने पीनी मेकडावल आहा पीनी ओहो मैंने पॅकिंग अनबॉक्सिंग चालली गायचं. अनबॉक्सिंग नीट घ्या लांबून घे व्हिडिओ तिचा. झूम आउट कर ना. सोडला तरी येतं ते. कॅमेरा येतो स्नॅप नाही धरलंय असं असे. तर गाईस बाटलीचे अनबॉक्सिंग झाली गारकांनी. ती तिला भेटलेली आहे सॉरी मिळालेली आहे. कुठं क्लास मध्ये नंबर आलता तिचा. पॉवर पॉइंटचं ते नाही का प्रेझेंटेशन केलं श्रीकृष्णाला. भैया आमच्या वेळेस नव्हतं का अशा बाटल्या मला पण नाही दिली त्यांनी भिकारी. तुझा कसं चालता नंबर नव्हता आला. माझं मी किती हुशार होते. माझं सगळं टेस्ट मध्ये मला फर्स्ट सेकंड यायची मी. काहीच आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर नीट घे ना. असं अर्धवट का घेते ब्रो. आमचं पाणी तुमचं एवढं लांब घ्यायचं का मग काय घे तसं उभं नाही धरता येते ना. आडवाच कर ना मग ती स्क्रीन ऑफ करून. म्हणजे आडवा इझिल धरता येतो लांब. मी एकटीच बोलते. मला घे. पाहिले भरणं तुम्ही घेतो बोलून. मी आता तिच्या क्लासवर येऊन बसली आहे. हॅलो तो गाइस हमने बॉटल भर के ली है. मतलब बाप रे ऊन देखो गाइस. ऊन मेरे डोळे देखो. इधर देखो मेरा. यहाँ पे मैं हूँ गाइस. चलो गारे ग ते तीन झालंय मीडियम. मी ते थोडं डोळे बारीक झालेत अक्षरशः. हे खूप स्ट्रगल आहे. हेच तुम्हाला असं वाटतं रील स्टार. हे काय नसतं रील स्टार. ते एक आपण ते नाव झालंय माझं. ते नाही तो मुद्दा. पण चावी दे. बॉटल लावलेलं छान वाटतं. मी तुला काय आयडिया दिली ती केली का गाईज. मला अजून सवय नाही आडवा फोन धरायची. धरणं त्या थांबल्यात पाणी प्यायला. बंद करा दे. तुम्ही पण काय करता डोळे दुखायला लागले ना गार पाण्याची बॉटल डोळ्यांना लावायची. सरक बाजूला. माझं मन कमी. प्यारी समझ गई. इकडे या. उन्हात नका जाऊ. काय मॉडर्न म्हणली. हिला ही पोरगी ह्या पोरीला उचलून घेत होती.
आणि ती बोलली की माझं माकड हाड मोड. काय थोड़ी म्हणते? देर मेरे को कुछ समझा नहीं गाइस, फिर मैंने इसको पूछा, फिर हिने सांगितलं मला की माकडाड म्हणजे मन का. काय साक्षी? तुला 5वीला शाळेत होते मला. हे पण तिकडे मग बावळट. समाज ऐक. त्याच्यानंतर आम्ही लय मोठा शोध लावलाय की माकड हाड का म्हणतात त्याला. कारण पहिले 5वीच्या पुस्तकात नाही शिकवलं की माकडापासून माणूस तयार झाला, तर ते हाड सरळ सरळ होतं ना, म्हणून त्याला त्या हाडाला माकड हाड म्हणतात. टेक्नॉलॉजी इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. बावळट. किती छोटी गोष्ट आहे ही. त्या व्लॉग वाल्यांना तसे 65 लागतात म्हणून असं बोलले. अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया देख. तर गाईज माझं सेकंड पेपर सुद्धा झालेला आहे आणि ही आरती बघा कशी इथं थांबली आहे आता. हॅलो गाईज, हमरे को नींद आ रही है. या आपण युट्यूब वरती किती झूमनी दिसू का आपण. तर आम्हाला एक्झाम हॉलमध्ये झोप येत होती म्हणून आम्ही अर्धवटच पेपर ठेवून आलो बाहेर. खरं तर ती आधी एक्झाम हॉलमध्ये झोपली होती, पण नंतर तिला बुद्धी सुचली की नको म्हणून ती बाहेर आली. आता गाडीची चावी कुठे आहे? आता ना तोंड पाडून बस नको, हाय माझ्या खिशात. अगं ते लेकरू किती वेळेचं वाट बघता, असं काय करते का तू? हे ढग किती छान दिसतात आहेत. किती मोकळं ग्राउंड आहे. एवढं उन्हातानाचं ह्या ग्राउंड वरती यांनी पेपर ठेवलाय. आमची आरती किती तळून निघू राहिली गाईच. आधीच काळ्या माणसाने कोणाकडे बघून उन्हात फिरावं राव. मी पण काळीच आहे. हे सगळे लोक असे तोंडाकडे बघतात आहेत माझ्या. एकतर माझ्या हातात असं 17 Pro दिसतोय मॅक्स. चलो गाईज, इकडून ऊन आहे आता. आरती गाळ्या लावून करू नका, मी कुत्र्यावाने मारून तुला, मी आधीच सांगते. तर गाईज मी घरी आले.